नमस्कार. बीट मस्त रसाळ लाल भडक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीट खाल्ल्याचे खूप सारे फायदे आहेत. पण तुम्हाला बीट खाल्ल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कुठलं नुकसान होऊ शकतं? अशा छोट्या छोट्या चुकांमधून आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच बीट जर फायदेशीर आहे तर ते कसं, किती प्रमाणात आणि कुठल्या पद्धतीने आपण खायला पाहिजे हे सगळं या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. आशा करते सर्व प्रेग्नंट मॉमीज स्वतःची प्रेग्नन्सी खूप छान एन्जॉय करत असतील आणि सगळ्या हेल्दी असतील, मजेत असतील. आज मी तुम्हाला बीट खाल्ल्यामुळे तुमच्या बाळाला काय फायदे होणार आहेत हे सांगणार आहे. तसंच बीट किती प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने खाल्लं पाहिजे हे सहसा आपल्याला कुणी सांगत नाही, तर हेच या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तुम्हाला जर कुणी सांगितलं असेल की बीट खाऊ नका, तर त्यांचा सल्ला मानण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बीट जर तुम्ही योग्य पद्धतीने खात असाल तर एक थम्सअप तुमच्यासाठी. चला तर मग सुरू करूया बीट खाण्याचे फायदे. बीटमध्ये नायट्रोजन कंपाऊंड आणि नायट्रेट असतं, जे तुमच्या मेंदूमधील आणि हृदयातील ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. तसेच तुमच्या नसांमधील ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होण्यासाठी देखील बीट मदत करतं. नसा हेल्दी राहण्यासाठी, ब्लड फ्लो व्यवस्थित चालू राहण्यासाठी बीट मदत करतं. तसेच बीटमुळे शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये हाय बी पीचा त्रास असेल तर हा हाय बी पीचा त्रास कमी करण्यासाठी बीट तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये हेल्प करणार आहे. मैत्रिणींनो, ब्लड प्रेशरचा त्रास शक्यतो जर प्रेग्नन्सीमध्ये झाला आणि हा त्रास जनरली सेकंड ट्रायमिस्टरनंतर बऱ्याच जणींना होतो, तर अशा केसमध्ये प्रीमॅच्युअर लेबर म्हणजे लवकर कळा येण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच जर तुम्हाला हे ब्लड प्रेशर सामान्य ठेवायचं असेल तर सुरुवातीपासूनच बीट खाणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आणि म्हणूनच दररोज थोड्याशा प्रमाणात बीटचा आपल्या आहारात समावेश करणं देखील गरजेचं आहे. आता हे किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगणार आहे, ते बघूया पुढं आपण. हे बीट तुमच्या बाळाला कसं मदत करेल. आता या बीटामध्ये ना मैत्रिणींनो, व्हिटॅमिन B9 आणि फोलेट असतं. या फोलेटमुळे तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास जलद गतीने होतो. तसेच न्यूरल ट्यूब संदर्भात कुठलेही विकार तुमच्या बाळाला होण्याचा संभव नसतो जर आपल्या शरीरामध्ये फोलेट आणि B9 व्यवस्थित असेल तर. मैत्रिणींनो, बीटामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत, म्हणून तुम्ही जर व्यवस्थित बीट खाल्लं ना तर त्यामुळे तुमचं पचन देखील व्यवस्थित होईल. आणि पचन खाल्लेलं व्यवस्थित पचल्यामुळे तुमच्या शरीराच्या इतर संस्था व्यवस्थित कार्यरत राहतील आणि तुमच्या बाळापर्यंत देखील पोषण व्यवस्थित होईल. आता या बीटाचे अजून काय फायदे आहेत, तर बीटामुळे हिमोग्लोबिन वाढतं. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. आता रक्त व्यवस्थित असल्यामुळे, रक्त वाढल्यामुळे बीटामुळे रक्त वाढतं. आता हे रक्त जर व्यवस्थित असेल तर मैत्रिणींनो काय होईल, रक्तच असं साधन आहे की ज्यामार्फत तुमच्या बाळाचं पोषण होणार आहे. तुम्ही खाल्लेलं सगळं हे रक्तामार्फत तुमच्या बाळाला पोहोचणार आहेत. सगळी पोषण तत्त्व तुमच्या बाळाला मिळणार आहेत. म्हणूनच तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी आणि तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता होऊ नये यासाठी बीटाचं सेवन आवश्यक आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बीट हा तुमच्या शरीरामध्ये आयर्नची कमी होऊ देत नाही. म्हणूनच बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी देखील बीट खाणं मैत्रिणींनो खूप गरजेचं आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बीट मी दररोज खाऊ शकते का? तर हो, बीट तुम्ही दररोज खाऊ शकता. आणि बीट प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासून खाऊ शकते का? तर हो, अगदी सुरुवातीच्या तिमाहीपासून ते शेवटच्या तिमाहीपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही बीट खाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या मनातला प्रश्न, बीट जर मी रोज खाल्लं किंवा भरपूर प्रमाणात खाल्लं तर मला याचा त्रास होऊ शकतो का? मला काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो का जर मी लाँग टर्म बीट खात आले असेल तर? तर मैत्रिणींनो, याचं उत्तर आहे हो. जर तुम्ही कच्चं बीट खात असाल आणि तुमच्या जिभेवरची चव बदलत असेल, तुमच्या तोंडातली चव बदलत असेल, तुम्हाला कडवटपणा जाणवत असेल आणि जिभेवर संवेदना निर्माण होत असतील, तर हे बीट तुम्ही खाणं तुर्तास तरी टाळा. हे बीट तुम्ही कच्चं तर बिलकुल खाऊ नका.
थोडक्यात सांगायचं काय, जर बीटामुळे तुमची चव जात असेल आणि तुमची जीभ सेन्सिटिव्ह संवेदना तिथल्या वाढत असतील तर तुम्ही बीट टाळा. आता हे बीट खायचं कसं, कशा प्रकारे खायचं, हा एक मोठा प्रश्न मी तुमचा इथं सॉल्व करणार आहे. बीटाचा उकळवून तुम्ही त्याचा ज्यूस बनवू शकता आणि या ज्यूसमध्ये तुम्ही इतर ज्यूस म्हणजे डाळिंबाचा ज्यूस ॲड करू शकता किंवा काकडी याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि असा छान ज्यूस तुम्ही पिऊ शकता. आता मैत्रिणींनो, बीट एका वेळी किती खाल्लं पाहिजे? बीट कधीही एका वेळी खूप नाही खाल्लं पाहिजे. तुम्हाला असं वाटेल की मी ॲपलसारखं एक पूर्ण मोठं बीट खाईन आणि मला खूप एनर्जी मिळेल, मला छान ताजंतवानं वाटेल, तर असं नाही आहे. बीट एका वेळी कधीही जास्त प्रमाणात मैत्रिणींनो सेवन करायचं नाही आहे. मैत्रिणींनो, जर मोठं बीट तुम्ही घेतलं तर त्याचं अर्धं पूर्ण दिवसभरात तुम्ही खाऊ शकता. अगदी खूपच मोठं असेल म्हणजे तुमच्या 2 हातात मावणारं असेल तर मग 1/4 खाऊ शकता. छोटूसं असेल तर ते छोटूसं बीट दिवसभरात तुम्ही खाऊ शकता किंवा मीडियम साईजचं असेल तरी त्याचा अर्धा भाग तुम्ही दिवसभरात खाऊ शकता. आणि अशा प्रमाणात तुम्ही बीटाचं माप ठरवू शकता की दिवसा आणि रात्री तुम्हाला किती बीट खायचे. मैत्रिणींनो, कच्च्या बीटामुळे किडनीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यामुळे कच्चं बीट कधीही तुम्ही सेवन करू नका. बीट खाताना नेहमी ते उकडून खावं. उकडताना थोडंसं हलकंसं मीठ तुम्ही त्यात घालू शकता आणि उकडून झाल्यानंतरच ते बीट तुम्ही अर्धं खाऊ शकता. अजून एक पद्धत म्हणजे तुम्ही बीटाची छानशी कोशिंबीर बनवू शकता. थोडंसं उकडलेलं बीट तुम्ही मस्तपैकी किसून त्याच्यावर थोडंसं दही आणि जिरी मोहरीची तुपाची फोडणी घालू शकता. फोडणीमध्ये कढीपत्ता घालू शकता, थोडीशी मिरची घालू शकता आणि वरून छानपैकी कोथिंबीर पेरून ही मस्त चटकदार चटणी तुम्ही किंवा चटकदार रायता किंवा कोशिंबीर म्हणू शकता. ही तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता, मस्त तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुमचं जे रेग्युलर जेवण आहे ना त्याच्याबरोबरही सकाळी आणि संध्याकाळी ही थोडीशी कोशिंबीर तुम्ही ग्रहण करू शकता, सेवन करू शकता. मैत्रिणींनो, बीट खाण्याची अजून एक सोपी आणि छानशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी तुम्ही सकाळी चपाती करताना त्यावेळेला ग्राइंडरमध्ये मिक्सरमध्ये हे उकडलेलं बीट तुम्ही ग्राइंड करा आणि त्या कणकेमध्ये मळा. त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करा, ओवा वगैरे ॲड करा, तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि छानसे कलरफुल मस्त बीटाचे पराठे तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये थोडासा स्मॅश्ड उकडलेला बटाटा देखील तुम्ही घालू शकता. मस्तपैकी कुस्करून हे छानसं पराठा काइंड ऑफ बनवून तुम्ही हे कलरफुल पराठे सकाळी एन्जॉय करू शकता. मैत्रिणींनो, बीटाचे वेज कटलेट्ससुद्धा खूप छान होतात, खूप छान गोल कलरफुल होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला उकडलेला बटाटा, हवं तर उकडलेला मका तुम्ही घालू शकता किंवा उकडलेले वाटाणे घालू शकता आणि तुमच्याकडे असलेल्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता, गाजर वगैरे ॲड करू शकता आणि सुंदर क्रिस्पी कटलेट्स तुम्ही बनवू शकता. हे कटलेट्स देखील अतिशय हेल्दी होतात आणि ते तुम्हाला अतिशय आवडतील आणि बीटाचे सर्व फायदे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने बीटाचे फायदे तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, सांगायचं एवढंच, बीट तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जरूर खा आणि त्याचे असणारे छान फायदे तुम्ही मिळवा. तुमच्या बाळालाही त्याचे फायदे होतील. परंतु जास्त बीट खाल्ल्यामुळे आणि कच्चे बीट खाल्ल्यामुळे पोटामध्ये गॅसेस, ब्लोटिंगची समस्या देखील होऊ शकते, ही देखील काळजी घ्या. आणि हो मैत्रिणींनो, बीट तुम्ही सुरुवातीच्या महिन्यांपासून खाऊ शकता. बीट योग्य प्रकारे योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकला आहात की कशा पद्धतीने प्रेग्नन्सीमध्ये बीटाचा वापर केला पाहिजे आणि म्हणूनच बीट तुम्ही खाऊ शकता आणि बीटाचा लाभ योग्य प्रकारे घेऊ शकता. मैत्रिणींनो, काही कंडिशन्स तुम्हाला असतील तर बीट खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला एकदा जरूर विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का, कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.